नमस्कार. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. 39वा अध्याय करतोय आपण. 39व्या अध्यायाची फलश्रुती म्हणजे सर्पदोष निवारण आहे आणि नागेंद्र शास्त्री यांची माहिती आहे. तर एकदा शंकरभट आणि धर्मगुप्ता आपल्या पुढल्या वाटचालीकडे निघाले. त्यावेळी त्यांना नागेंद्र शास्त्री भेटतात. तर नागेंद्र शास्त्री म्हणजे कोण? त्यांच्या घरामध्ये सगळीकडे नाग वावरत असतात. अंगाखांद्यावर नाग खेळतात. जणू काही त्यांची ते मुलंच असतात. आणि त्याच वेळी शंकरभट त्यांना तो नागवणी देतात. नागवणी मिळाल्यानंतर त्यांना एवढा आनंद होतो, खूप आनंद होतो त्यांना अगदी. आणि मग ते सांगतात की जेव्हा या नागमणी म्हणजे हा नागमणी हा काळावर जो मात करतो त्याला कालनाग असे म्हणतात. आणि त्याच्या फण्यावर जो मणी असतो त्याला कालनागमणी असे म्हणतात. आणि आपल्याला जर मंगळ ग्रहापासून काही दोष असेल आपल्यामध्ये किंवा आपल्याला त्रास होत असेल मंगळ ग्रहापासून, तर त्या मंगळ ग्रहाचं निवारण हा या मण्याची पूजा केल्यापासून आपल्याला मिळते आणि त्यातून आपली त्याची सुटका होते. तर पुढे नागेंद्र शास्त्री म्हणतात, मी एकदा पेठापूरला गेलो होतो 15 वर्षापूर्वी. तो आज स्टोरी सांगतो. म्हणजे ही 15 वर्षापूर्वी मी गेलेलो असतो. त्यावेळी मी पूजेला गेलेलं असल्यावर दत्ताची मला दिव्य मूर्ती दिसते आणि तिथे मला कालनाग दिसतो आणि मणी पण दिसतो. आणि त्याच्यानंतर मला नरसिंह शर्मांकडे गेलेलो तेव्हा त्यांनी श्रीपाद मूर्ती ते खेळत असतात, पण त्यांच्यासमोर पादुका तांब्याच्या पादुका असतात. तर श्रीपाद प्रभू मला त्या पादुका देतात आणि सांगतात की तो ह्या पादुका नारळाच्या पाण्यात धुवून स्वच्छ करून देतात आणि सांगतात की तू या पादुकांची पूजा कर आणि तो नाहीतरी नागदेवता तो नागमणी मिळण्याकरता ज्यांची तो पूजा करतोस, अर्चना करतो, ते स्वामी म्हणजे मीच आहे. तू पण याची आता या पादुकांची चांगली पूजा कर, व्यवस्थित पूजा कर, म्हणजे तुला काही दिवसाने शंकरभट वगैरे हे नक्की तुला नागमणी आणून देतील आणि त्याची पण पूजा कर. पण ही पूजा करताना तुझं मंत्र, तुला काही तंत्रमंत्र येत असतील त्याचा तू वाईट उपयोग करू नको. चांगल्या कामाकरता उपयोग कर. लोकांची व्याधी काय झालेली, दुःख, त्यांना रोग झालेले असतील ते या जिरसा देऊन त्यांचा निवारण कर. आणि आपण ब्राह्मण आहोत, ब्राह्मणांनी पैशाच्या मागे जाऊ नये. आपलं लोककल्याणाकरता आपली जी आपल्या अंगात जी काही आहे ते आपण लोककल्याणाकरता वापरायला पाहिजे, हे ब्राह्मणांनी समजायला पाहिजे. पैशाची अपेक्षा कधीही करू नये, या अशी हे आहे. आणि त्यामुळे ब्राह्मणांनी चांगलेच वागावे असे आहे. नमस्कार. श्रीपादराजे शरणं प्रपद्ये. ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ.